नमस्कार, मैं हूं नितिन वसावे। आप देख रहे हैं रिलैक्स न्यूज तापी। चलिए अब नजर डालते हैं आज की मुख्य खबरों पर। नंदुरबार जिला अस्पताल में महिला एवं बाल अस्पताल सहित आधुनिक स्वास्थ्य सुविधाओं का लोकार्पण। महाराष्ट्र के नंदुरबार जिले में आज जिला अस्पताल को बड़ी स्वास्थ्य सौगात मिली। जिले के पालक मंत्री एवं चिकित्सा शिक्षा मंत्री हसन मुशरीफ की अध्यक्षता में पहले जिला नियोजन सभागार में कृषि विभाग की समीक्षा बैठक आयोजित की गई, जिसमें कृषि योजनाओं की प्रगति की समीक्षा कर संबंधित अधिकारियों को आवश्यक निर्देश दिए गए। बैठक के बाद पालक मंत्री हसन मुशरीफ ने जिला अस्पताल में नवनिर्मित महिला एवं बाल अस्पताल, स्पेशल न्यूबॉर्न केयर यूनिट, SNCU, ह्यूमन मिल्क बैंक, मातृ दुग्ध बैंक तथा न्यूबॉर्न बेबी स्टेबलाइजेशन यूनिट NBSU का लोकार्पण किया। इस अवसर पर उन्होंने कहा कि इन अत्याधुनिक स्वास्थ्य सुविधाओं के शुरू होने से जिले की गर्भवती महिलाओं, माताओं और नवजात शिशुओं को बेहतर सुरक्षित और गुणवत्तापूर्ण स्वास्थ्य सेवाएं स्थानीय स्तर पर उपलब्ध होंगी। कार्यक्रम में अक्कलकुआ अकराणी विधानसभा क्षेत्र के विधायक आमश्या दादा पाड़वी, विधान परिषद सदस्य चंद्रकांत रघुवंशी, जिलाधिकारी डॉक्टर मिताली शेट्टी, मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जिला शल्य चिकित्सक डॉक्टर विनय सोनवणे सहित विभिन्न विभागों के अधिकारी एवं विभागाध्यक्ष उपस्थित रहे। नितिन वसावे के साथ इमरान पठान, रिलैक्स न्यूज, अक्कलकुवा। शाळामध्ये जेवण किंवा किचन सेट तर मी अधिवेशनमध्ये सुद्धा बोललो आहे तर जेव्हा 4 वाजेपासून तुमच्या किचन सेटमध्ये जेवण बनवताना आमच्या आदिवासी मुलांना 12 आणि 1 वाजे जेवण जातं। अरे अक्षरशः बास मारती तिथे। पण मंत्री महोदय आमचा सांगता आहे तर चांगला जेवण, ताजा जेवण देतो। मी तुम्हाला सांगतो एकाच दिवशी जसं आता सादामध्ये जे घटना झाली, दुर्दैवाने तिथे आमचा एकही विद्यार्थी दगावला नाही, ते आपल्यासाठी चांगलं आहे। काल उठून तसे घटना शासकीय आश्रमशाळामध्ये होऊ शकते, म्हणून मी तुम्हाला सांगतो हे चुकीचं चालू आहे, त्यांच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। लक्ष दिलं नाही। मी ज्यावेळी सत्तामध्ये आहे ते मी सगळे उघडं ते सांगतो। अधिकारी दिशाभूल करता मग मंत्र्यांची किंवा आमदारांची असं म्हणणं आहे। गोष्ट आहे ना, अधिकारी जे दाखवतो ते मंत्री बोलतो। आता मी अधिवेशनमध्ये मांडवा आश्रमशाळाचे जे विषय मांडला होता त्याच्यावर 6 वर्षापासून शासकीय कर्मचारी आहे, उद्योग अधिकारी साबळे म्हणून होता, तो अध्यक्ष म्हणून तिथे 6 वर्ष प्रशासक राहिला आणि मंत्रीने उत्तर देताना सांगितलं आमचा अधिकारी। आता मंत्रीलाच माहिती नाही का तुमचा कर्मचारी 6 वर्षापासून तिथे अध्यक्ष म्हणून होता आणि तो सांगतो आता नाही धर्मदायक आयोगाने जेव्हा मी तक्रार केली तेव्हा त्याने ते आता नेमलं आहे, 6 महिने झाले। ते 6 कायद्यात आहे प्रशासक 1 वर्षापेक्षा जास्ती राहू शकत नाही, त्याच्यात 6 वर्षापर्यंत ते मला बोलायला लावायचे नाही। तुमचे ते पाईप टाकून ठेवले विहीर, आता ते योजना बोलायला नाही। अरे चालू नाही ना, अजून 5 वर्षापासून कामच चालू आहे ना। अक्कलकुवाची योजना चालू आहे, पाण्याची योजना चालू आहे, ते जलजीवन मिशन मग त्यांनाही माहिती नाही, मला माहिती ना। माझ्या गावाला लागून आहे, कशाला योजना तुम्ही चालू आहे सांगता? अक्कलकुवा आहे का? MGB वाले आले का? सर मी तुम्हाला सांगतो जल जीवन मिशनची योजना MGB वाल्याने तिथे योजना घेतली, तिथे विहीर बांधून ठेवली, पाईपलाईन चालू आहे। 5 वर्षापासून पाईपलाईन चालूच आहे, एक थेंब कोणी पाणी उचललं नाही, मग पाणी कशासाठी थांबवलं ते तर सांगा। पाणी चालू राहिलं तर आम्ही बोलणार नाही। त्या योजनावर पाणी चालू नाही तर मग शेतकरीने तरी आता त्या बांधाला लागून आहे त्याला सोडायला। रब्बीत आपण सोडतो सध्या तरी